नमस्कार. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना खात्यावर 13,000 रुपये जमा. पेड क्रॉप इन्शुरन्स. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजना अंतर्गत राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल भरपाई मिळू लागली आहे. काही शेतकऱ्यांना खात्यात नुकतेच 13,000 रुपये रक्कम जमा झाल्याची पुष्टी झाली आहे. तुमच्या खात्यावर ही रक्कम आली आहे का ते तपासण्याची 13,000 रुपये भरपाई वस्तुस्थिती काय आहे. अनेक ठिकाणी 13,000 रुपये रकमेची भरपाई मिळाल्याची बातमी येत आहे, पण लक्षात ठेवा, ही रक्कम निश्चित फिक्सेड नाही. ही नुकसानीच्या प्रमाणावर आणि विमा संचित रकमेवर अवलंबून असते. भरपाई क्रॉप कटिंग इम्प्रेस CCCE स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यावर ठरते. काही जिल्ह्यांमध्ये ऊसा, सोयाबीन, कापूस, भात या पिकांसाठी हेक्टरी 13,000 ते 12,000 रुपये व ते 14,000 ते 15,000 रुपये मिळाले आहे. म्हणजे 13,000 ही सरासरी रक्कम भरपाई आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि पीक वेगळे वेगळे असू शकते. 1 रुपयात पीक विमा योजना म्हणजे काय? ही योजना 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये भरते. उर्वरित हप्ता महाराष्ट्र भरते. त्यामुळे अगदी 1 रुपया अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण विमा भरण्यासाठी संरक्षण पात्र ठरते. नुकसान भरपाई विमा कंपनीकडून थेट खात्यात भरपाई जमा होते. विमा भरपाईसाठी लागलेली आवश्यक कागदपत्रे, अर्ज व विमा संबंधित कागदपत्रे, विमा अर्जासाठी पावती, पावती, विमा पॉलिसी क्रमांक, रजिस्टर पॉलिसी नंबर, पीक पेरणी घोषणा पात्र किंवा ई पीक पाहणी नोंदणी, पेड क्रॉप, जमीन आणि बँक संबंधित कागदपत्रे, 7/12 उतारा आणि 8 अंतर, आधार कार्ड, बँक खात्याची लिंक केले असेल आवश्यक बँक पासबुक पत्र. तुमच्या नावावर भरपाई आली का असे तपासा. पोर्टल ऑनलाईन तपासा. अधिकृत वेबसाईट उघडा. HHP-MPBY गोविनवर ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. तुमचे अकाउंट नंबर आणि चॅप्टर भरा. चेकवर क्लिक करा. तेथे तुम्हाला क्लेम पेड अंडर प्रोसेस अशी स्थिती दिसेल. बँक खात्यातून तपासे सोप्यात मार्ग. खात्यावर रक्कम जमा झाले की बँकेकडून SMS येतो. पेड क्रॉप इन्शुरन्स ATM शाखेत जाऊन पासबुक अपडेट करा. बँकेचे मिस्टर कॉल उपलब्ध विमा शिफ्ट करा. स्थानिक पडताळणीवर तपासणी. कृषी सहाय्यक मंत्रिमंडळ आधारी याच्याकडे मंजूर भरपाई पातळी मिळू शकते. ग्रामपंचायत कार्यालयात काही जिल्ह्यांमध्ये यादी लावली जाते. विमा कंपनी प्रतिनिधी, उत्तर लायसन, रिलायसन, HDFC ओरिजिनल यांचे संपर्क साधा. निष्कर्ष काय करावे? 13,000 रुपये ही रक्कम सरासरी रक्कम असून तुमच्या पिकानुसार बदलू शकते. ऑनलाईन यादी जाहीर होत नाही. रक्कम थेट बँक खाते DBD मार्फत जमा होते. तपासणीसाठी बँक पासबुक तपासा. PMBYF पोर्टलवर अर्जी स्थिती पहा. रक्कम जी मिळत नसेल तर कृषी अधिकारी, तलाठी किंवा विमा हेल्पलाईन 14447 संपर्क साधा. पेड क्रॉप इन्शुरन्स असे नाव येईल. तिथे क्लिक करून आपली संपूर्ण माहिती तिथे चेक करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.